सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। समाधान शिबिराच्या नावाने जनतेची केली जात आहे दिशाभूल, याला जबाबदार क्षेत्राचे आमदार मंत्री। विलक्षणच्या आधी यांनी शासन आपल्या दारी ही मोहीम राबवली। त्यामध्ये पारशिवनी तालुक्यामध्ये 133 गावातील किती लोकांचे प्रश्न मार्गी लावले याचे उत्तर यांच्याकडे आहे का? आता राबवत आहे समाधान शिबिर। समाधान शिबिराच्या नावाने आज जे करीत आहे जनतेची दिशाभूल, हे शिबिर कशाकरिता? विलक्षण आल्यानंतर जे जनतेमध्ये मोठ्याने सांगण्याकरिता की आम्ही एवढ्या लोकांच्या समस्या मार्गी लावल्या, आजपर्यंत कोणी लावल्या का? एवढे शिबिर आतापर्यंत कोणी घेतले का? हे जनतेला सांगण्याकरिता हे सर्व यांचे खेळ चालू आहेत। यामध्ये लागणारा खर्च हा शासनाच्या तिजोरीमधून जात आहे। हा सर्व पैसा जनतेचा असून त्यामध्ये खर्चाचे सर्व बिल जोडून आपले सर्व खर्च वसूल करण्याकरिता हे सर्व खेळ जनतेसोबत खेळले जात आहे। एवढेच नाही तर आज सर्व अधिकारी आणि कर्मचारी समाधान शिबिराला गेले तर कोणी व्यक्ती कामाकरिता आले तर त्यांना वापस जावे लागते। येथे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहतच नाही। पण तो व्यक्ती किती दूरून आला, आपले काम सोडून आला किंवा कोणाकडून उधार पैसे घेऊन आला, हे त्यांना अडते का? पण त्याऐवजी हे शिबिर यांनी शनिवार किंवा रविवारला जर घेतले तर व्यवस्थित राहिलं, त्या जनतेचे प्रश्नही मार्गी लावतील हे यांना कळत नाही। उलट जनतेला त्रास देऊन आपले फायदे कसे होतील याच्या प्रकाराचे विचार घेऊन हे शिबिर राबवले जातात। त्यापेक्षा प्रत्येक कार्यालयामध्ये कर्मचारी किती कमी आहेत, ते काम बरोबर करतात का किंवा नाही, याकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे असून गरीब जनतेची किती लूटमार होत आहे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे। ही माहिती पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांना प्राप्त झाली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे, पारशिवनी।